नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, ठाणे महानगरपालिकेमध्ये 1773 पदांसाठी त्या ठिकाणी भरती निघालेली आहेत। तर मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की त्यामध्ये कोणते कोणते पदं आहेत, कोणत्या पदासाठी काय शैक्षणिक पात्रता पाहिजे, त्याच्यानंतर तुम्हाला जे काही वेतन आहे तर ते वेतन किती भेटणार आहेत, त्यानंतर वयोमर्यादा सविस्तर माहिती आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलेली आहे। तो जर व्हिडिओ बघितलेला नसेल तर त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत की तुम्हाला फॉर्म भरताना कोणते कोणते कागदपत्र त्या ठिकाणी लागणार आहेत, तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे तेही आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याशेजारील बेलचं बटन सर्वांनी प्रेस करा। तर मित्रांनो, तुम्ही जर ठाणे महानगरपालिकेची जी काही भरती होणार आहेत आता 1773 पदांसाठी, त्याची जर तयारी करणार असाल तर त्यासाठी आपली एक स्पेशल बॅच विद्यार्थी मित्रांनो आपल्या ए क्लास एज्युकेशन ऍप वरती लॉन्च झालेली आहे। ह्या बॅच मध्ये तुम्हाला सर्व विषयांचे लाईव्ह रेकॉर्डेड लेक्चर भेटणार आहेत, त्यानंतर नोट्स, टेस्ट सिरीज सर्व काही भेटणार आहेत आणि नॉन टेक्निकल विषयाची बॅच त्या ठिकाणी असणार आहेत। म्हणजे मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता आणि जीके हे चारच विषय त्याच्यामध्ये आहेत। आणि तुम्हाला आता मेनली त्या ठिकाणी 5 विषय आहेत: मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, जीके आणि त्याच्यानंतर तुमचा जो एक विषय आहे तर तो पदासंबंधी तुम्हाला प्रश्न त्या ठिकाणी विचारले जाणार आहेत। वेगवेगळे पद आहेत, वेगवेगळ्या पदासंबंधी प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जाणार आहेत। परंतु हे जे काही 4 विषय आहेत, मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता आणि जीके, तर ह्या विषयांची जी काही तयारी आहे तर आपल्या ए क्लास एज्युकेशन ऍप वरती तुमची होणार आहे। सर्वांनी ए क्लास एज्युकेशन ऍप इन्स्टॉल करा। तर मित्रांनो, तुम्हाला कागदपत्र पडताना वेळेस किंवा फॉर्म भरताना कोणती कागदपत्र लागणार आहे हे सर्वात महत्वाचं आहे। ओके, तर ते आपण सविस्तर बघणार आहोत। बघा, कागदपत्र पडताना वेळेस विहित कागदपत्रे सादर करणे। ओके, तुमची ज्या वेळेस निवड होईल सदर परीक्षेच्या निकालानंतर संभाव्य निवड सूची क्षेत्रातील उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीसाठी आवश्यकतेनुसार खालील कागदपत्रे। आता आपण फॉर्म भरतानाही कोणती कागदपत्रे लागणार आहेत किंवा तुम्हाला त्या ठिकाणी तुमची निवड झाल्यानंतर कोणती कागदपत्रे लागणार आहेत ते सविस्तर बघूयात। ओके, तर मित्रांनो बघा, पहिले जे कागदपत्र आहेत शैक्षणिक अर्हतेबाबतची कागदपत्रे। सपोज काही विद्यार्थी 10वीच्या बेसवर फॉर्म भरणार असेल तर 10वीचा रिझल्ट तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे। काही विद्यार्थी 12वीच्या बेसवरती फॉर्म भरणार असेल तर 10वी आणि 12वीचे हे दोन्ही रिझल्ट त्या ठिकाणी लागणार आहेत। काही विद्यार्थी डिप्लोमाच्या बेसिसवरती फॉर्म भरणार असेल तर 10वी, 12वी आणि डिप्लोमाचा रिझल्ट त्या ठिकाणी लागणार आहेत। काही विद्यार्थी पदवीच्या बेसवर फॉर्म भरत असतील, सपोज इंजिनिअरिंग असेल, फार्मसी असेल, तर तो फायनल इयरचा तुमचा रिझल्ट त्या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे। त्याबरोबर 10वी आणि 12वीचा रिझल्टही तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे। फॉर्म भरताना तुमचा रिझल्ट वगैरे तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायला लागणार आहेत आणि कागदपत्रे पडताळणीच्या वेळेसही तुम्हाला रिझल्ट त्या ठिकाणी लागणार आहे। त्यावेळेस तुम्हाला ओरिजिनल रिझल्ट घेऊन जायला लागणार आहेत आणि आता तुम्ही त्याचं जी काही प्रिंट आहेत त्याची जी काही फोटो काढून त्याची पीडीएफ बनवून तुम्ही त्या ठिकाणी अपलोड करू शकतात। ऑनलाईनच तुम्हाला कागदपत्र त्या ठिकाणी अपलोड करायचे आहेत, फिजिकल कागदपत्र कोणतेही जमा करायचे नाही। ओके, आता काही विद्यार्थ्यांचा असा प्रश्न आहे की आमची डिग्री झालेली आहे परंतु डिग्री सर्टिफिकेट त्या ठिकाणी यायला टाइम आहे, तर ते विद्यार्थी तुमचा जो फायनल इयरचा रिझल्ट आहे तर तो तुम्ही त्या ठिकाणी अपलोड करू शकतात। डिग्री सर्टिफिकेटची त्या ठिकाणी काही गरज नाही, ते डिग्री सर्टिफिकेट नंतर आलं तरी चालेल। तुमचा जर रिझल्ट लागलेला असेल, ओके, तुम्ही पास असाल तर तुम्ही त्या ठिकाणी पदवीवरती फॉर्म भरू शकता। त्यानंतर वयाचा पुरावा। ओके, तुमचं जे काही लिव्हिंग सर्टिफिकेट आहे त्याच्यावरती वयाचा पुरावा आहे किंवा तुमचा जन्माचा दाखला आहे त्याच्यावरतीही तुमचा वयाचा पुरावा त्या ठिकाणी आहे। तुम्ही त्यातून कोणतंही डॉक्युमेंट त्या ठिकाणी अपलोड करू शकता। आता बघा, ईडब्ल्यूएस, आता जे विद्यार्थी ईडब्ल्यूएस मधनं फॉर्म भरणार आहेत तर त्यांच्याकडे ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र सर्टिफिकेट त्या ठिकाणी लागणार आहे। आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा, म्हणजे ईडब्ल्यूएस मधनं फॉर्म भरणार असेल तर ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट तुम्हाला फॉर्म भरतानाही लागणार आहेत आणि तुमची ज्यावेळेस पडताळणी होईल सिलेक्शन झाल्यानंतर तेव्हाही तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे। 5 नंबर काय दिलेला आहे तर राखीव प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांचे संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र। ओके, आता ज्या विद्यार्थ्यांची ओपन कॅटेगरी सोडून अदर कॅटेगरी मधनं निवड होईल किंवा सिलेक्शन होईल तर त्यांना कागदपत्र पडताळणीच्या वेळेस, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस जात प्रमाणपत्र, जातीचा दाखला त्या ठिकाणी लागणार आहेत। आणि अनुसूचित जमातीतील जे काही विद्यार्थी आहेत, ओके, तर त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी व्हॅलिडिटी ही लागणार आहेत। ओके, सपोज अनुसूचित जमातीमध्ये जे काही कॅटेगरी येतात तर त्या कॅटेगरीला त्या ठिकाणी व्हॅलिडिटी ही कंपल्सरी आहेत। ओके, बाकीचे ओबीसी वगैरे ज्या कॅटेगरी आहेत तर त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी जातीचा दाखला असेल तरी चालणार आहे। त्याच्यानंतर ते व्हॅलिडिटी त्या ठिकाणी काढू शकतात आणि त्यानंतर ते सबमिट करू शकतात। त्याच्यानंतर नॉन क्रिमिलियर, बघा, नॉन क्रिमिलियर फॉर्म भरताना तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे जे विद्यार्थी कॅटेगरी मधनं फॉर्म भरत आहेत। ओपन मधनं जे विद्यार्थी फॉर्म भरतात तर त्यांना त्या ठिकाणी नॉन क्रिमिलियर लागत नाही किंवा जातीचा दाखला त्या ठिकाणी लागणार नाही। परंतु जे विद्यार्थी कॅटेगरी मधनं फॉर्म भरणार आहेत तर त्यांना नॉन क्रिमिलियर आणि जातीचा दाखला हे त्या ठिकाणी कंपल्सरी आहेत, लक्षात घ्या। फॉर्म भरतानाही त्या ठिकाणी लागणार आहेत।
त्याच्यानंतर बघा पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा जर असाल तर ते सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजे. त्यानंतर पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा असेल तर ते सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजे. त्यानंतर जे विद्यार्थी खेळाडू आहेत तर खेळाडू आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा. आता जे काही आरक्षण आहेत किंवा कोणाला किती जागा आहेत, महिला असेल पुरुष असेल, त्याच्यानंतर कॅटेगरी वाईज, तर मागील जो आपण व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती आहे, तर त्यात जाऊन तुम्ही बघू शकतात. किंवा टेलिग्राम चॅनलला पीडीएफ आहेत, टेलिग्रामच्या पीडीएफ मध्ये जाऊनही तुम्ही त्या ठिकाणी सर्व माहिती घेऊ शकतात. त्यानंतर अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा जर तुम्ही त्यातून फॉर्म भरणार असेल तर ते काही सर्टिफिकेट असेल ते तुमच्याकडे पाहिजे. त्याच्यानंतर बघा राखीव महिला, मागासवर्गीय, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ आरक्षणाचा दावा असल्याचा आदिवास प्रमाणपत्र तुमच्याकडे त्या ठिकाणी लागणार आहे, सर्टिफिकेट त्या ठिकाणी लागणार आहेत. आता ज्या मुलींचं लग्न होतं, लग्न झाल्यानंतर त्यांच्या नावामध्ये त्या ठिकाणी बदल होतो आधार कार्ड पॅन कार्ड मध्ये, तर तो जो काही पुरावा आहे, ते जे काही सर्टिफिकेट आहेत, मॅरेज सर्टिफिकेट असेल किंवा अदर काही पुरावा असेल, तर तुम्हाला त्या ठिकाणी नावात बदल झाल्याचा जो काही पुरावा आहे तर तो जमा करायला लागणार आहे. काही पुरावा त्या ठिकाणी ते विचारू शकतात. ओके, आता तो पुरावा तुम्हाला त्या ठिकाणी विचारू शकतात कारण की तुमचं 10वी 12वी किंवा ग्रॅज्युएशनचं जे काही मार्कशीट आहे तर मार्कशीट वरती वडिलांचं नाव असतं आणि लग्नानंतर तुमच्या हस्बंडचं नाव तुमच्या त्या ठिकाणी आधार कार्ड पॅन कार्ड वरती असेल आणि बाकीचे जे काही सर्टिफिकेट आहे तर ते वडिलांच्या नावाने असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला नावात बदल झाल्याचा जो काही पुरावा आहे, जे काही आहे तर ते तुम्हाला त्या ठिकाणी सबमिट करायला लागणार आहेत. ओके, त्यानंतर मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा. आता तुमच्या रिझल्ट वरती जर मराठी विषय असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा सेपरेट पुरावा त्या ठिकाणी जमा करायला लागणार नाहीये. तुमचा 10वी किंवा 12वीच्या मार्कशीट वरती मराठी हा विषय असतो, तर त्या ठिकाणी तुम्हाला मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा दुसरा काही पुरावा जमा करायला लागणार नाही ते. त्यानंतर लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र, ज्यांचे लग्न झालेले आहे तर त्याच कॅन्डिडेटसाठी लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र तुम्हाला त्या ठिकाणी सबमिट करायला लागणार आहेत. ओके, आता हे तुम्हाला फॉर्म भरताना नाही विचारले, परंतु तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी त्या ठिकाणी विचारू शकतात. त्याच्यानंतर डोमसाईल तुम्हाला फॉर्म भरताना त्या ठिकाणी लागणार आहेत. ओके, त्याच्यानंतर एमएसआयटी. बघा आता एमएसआयटी आता नसेल तर तुमचं ज्यावेळी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल तर त्यावेळेस एमएसआयटी तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे. त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त हे तुम्हाला फॉर्म भरताना डॉक्युमेंट त्या ठिकाणी लागणार आहेत. ओके, लक्षात घ्या. तर फॉर्म भरताना मेजरली डॉक्युमेंट कोणते लागणार आहे तुम्हाला? तुमचे जे काही शिक्षण झालेलं आहे त्याचे रिझल्ट लागणार आहे, त्याच्यानंतर लिव्हिंग सर्टिफिकेट असेल किंवा तुम्हाला त्या ठिकाणी जन्माचा दाखला असेल तेही तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे. त्याच्यानंतर ईडब्ल्यूएस मधनं फॉर्म भरणार आहे तर त्या विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस सर्टिफिकेटही फॉर्म भरताना त्या ठिकाणी लागणार आहे. जे विद्यार्थी कॅटेगरी मधनं फॉर्म भरणार आहेत तर त्यांना जात प्रमाणपत्र त्या ठिकाणी फॉर्म भरतानाही लागू शकते. ओके, त्याच्यानंतर नॉन क्रिमिलियर तर 100% तुम्हाला फॉर्म भरताना लागणार आहेत. ओके, बाकीचे जे काही सर्टिफिकेट आहेत, तुम्ही काही आरक्षणामधनं फॉर्म भरत असाल, खेळाडू असाल तर ते सर्टिफिकेटही फॉर्म भरताना तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहेत. ओके, तर मित्रांनो फॉर्म भरताना हे 5 ते 6 कागदपत्र त्या ठिकाणी फार महत्वाचे आहेत. ओके, तर तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे त्याचा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती लवकरच येईल, तो बघून तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. मोबाईल मधनही फॉर्म भरू शकतात किंवा सायबर कॅफेमध्ये जाऊनही तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. पण हे कागदपत्र तुम्हाला फॉर्म भरताना लागणार आहेत आणि ही महत्वाची कागदपत्र आहेत. ओके, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.